लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। जी लाडकी बहीण योजनेला 2 वर्ष पूर्ण झाली असून सरकारनं यावर आतापर्यंत 70,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला आहे। ही रक्कम महागाईनुसार वाढवण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केलेली आहे। समितीच्या अहवालानुसार या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारली आहे। सध्या मिळणारे 1500 रुपये पुरेसे आहेत की नाही याचं मूल्यमापन करून ही रक्कम वाढवावी असं समितीचा सूर असल्याचं समजतंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच वाढणार का याकडे सर्व महिला वर्गाचं लक्ष आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे सर जोडले गेलेले आहेत। शिवाजी सर, योजनेचे पैसे वाढणार अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे, अधिकची माहिती। तेजल, लाडकी बहीण योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा अशी शिफारस पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीची आहे। या समितीने काही अहवाल तयार केला होता। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणि ओडिशाची एक सुभद्र योजना जवळपास सारख्याच आहेत। या दोन्ही योजनांचा अभ्यास या समितीने केला होता आणि यात त्यांच्या या अहवालात एक महत्त्वाचा निष्कर्ष निघालेला आहे। या योजनांमुळे महिलांच्या बँक खात्यातील शिल्लक रकमेत महाराष्ट्रात 84% वाढ झाल्याची माहिती या त्यांच्या निष्कर्षात आलेली आहे आणि त्यामुळे महिलांच्या डिजिटल व्यवहारांना गती मिळाली आहे। लाभार्थी महिलांकडून यूपीआयचा वापर वाढलाय आणि या सगळ्या पैशांचा वापर वैद्यकीय उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी केला जात असल्याचा अहवालात निष्कर्ष आहे। त्यामुळेच कुठेतरी पंतप्रधान आर्थिक सल्लागार जी समिती आहे या समितीने लाडक्या बहिणीचे पैसे महागाईनुसार वाढवता येतील का असा विचार केला जावा असा एक निष्कर्ष या अहवालात दिलेला आहे। त्यामुळे एक जमेची बाजू, एक लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बाजू अशी होऊ शकते की भविष्यात या लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे वाढवले जातील। आपल्याला सातत्याने माहिती आहे की महाराष्ट्र सरकारनेही वेळोवेळी सांगितलेले आहे की ही जी रक्कम आहे 1500 रुपयावरून 2100 रुपये केली जाईल। तर असं होऊ शकतं भविष्यात लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे हे वाढवले जातील। जी, धन्यवाद सर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवा असं यावेळेस केंद्रीय समितीनं शिफारस केलेली आहे। अहवाल त्या संदर्भातला दिलेला आहे। आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर महागाईनुसार योजनेची रक्कम वाढवा असं केंद्र सरकारच्या समितीनं सल्ला दिलेला आहे। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीकडून या योजनेचं समर्थन करण्यात आलेलं आहे। बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे महिलांच्या मासिक खर्चामध्ये जवळपास 46% वाढ झालेली आहे। योजनेच्या पैशांचा वापर मुलांचं शिक्षण आणि आरोग्यासाठी केला जात असल्याचं समजतंय। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची बचतही वाढल्याचं याचं निरीक्षण नोंदवलं गेलेलं आहे। लाडकी बहीण योजनेतून 92 लाख नावं वगळण्यात आली आहेत आणि सर्वाधिक 28 लाख महिला या बीड जिल्ह्यातल्या आहेत। ई-केवायसी प्रक्रियेसह पात्रता निकषामुळे लाभार्थी संख्येमध्ये घट झाली आहे। लाडकी बहीण योजना यामधून आता 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळण्यात आली आहेत। ई-केवायसी प्रक्रियेनंतर सुमारे 80 लाख नावं ही वगळण्यात येत असल्याचं सरकारच्या वतीनं 1 महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आलेलं होतं आणि ताज्या आकडेवारीनुसार ही संख्या आता 92 लाखांवर गेली आहे। मूळ लाभार्थी संख्या 2.4 कोटी होती, म्हणजेच 2,40,00,000 होती आणि या तुलनेमध्ये ही घट सुमारे 38% आहे। केवळ आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यानं ही घट झालेली नाही, तर पात्रतेच्या निकषांशी संबंधित विविध कारणांमुळे संख्या कमी झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। सुमारे 50 ते 55 लाख महिला मुदतीमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत, तर 12 लाख महिलांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न योजनेसाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होतं आणि जवळपास 4,50,000हून अधिक महिलांचं वय हे 65 वर्षांच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त होतं। याशिवाय सुमारे 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांना सुद्धा वगळण्यात आलं। सर्वाधिक 28 लाख महिला या एकट्या बीड जिल्ह्यातून वगळण्यात आलेल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 2 वर्ष पूर्ण झाली असून सरकारनं यावर आतापर्यंत 70,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला आहे। ही रक्कम महागाईनुसार वाढवण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीनं केलेली आहे। समितीच्या अहवालानुसार या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारली आहे। सध्या मिळणारे 1500 रुपये पुरेसे आहेत की नाही याचं मूल्यमापन करून ही रक्कम वाढवावी असं समितीचा सूर असल्याचं समजतंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच वाढणार का याकडे सर्व महिला वर्गाचं लक्ष आहे। आपल्यासोबत
म्हणजे प्रतिनिधी शिवाजी शिंदे सर जोडले गेलेले आहेत. शिवाजी सर, योजनेचे पैसे वाढणार अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे, अधिकची माहिती. तेजल, लाडकी बहीण योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा अशी शिफारस पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीची आहे. या समितीने काही अहवाल तयार केला होता. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणि ओडिशाची एक सुभद्र योजना जवळपास सारख्याच आहेत. या दोन्ही योजनांचा अभ्यास या समितीने केला होता आणि यात त्यांच्या या अहवालात एक महत्वाचा निष्कर्ष निघालेला आहे. या योजनांमुळे महिलांच्या बँक खात्यातील शिल्लक रकमेत महाराष्ट्रात 84% वाढ झाल्याची माहिती या त्यांच्या निष्कर्षात आलेली आहे आणि त्यामुळे महिलांच्या डिजिटल व्यवहारांना गती मिळाली आहे. लाभार्थी महिलांकडून युपीआयचा वापर वाढलाय आणि या सगळ्या पैशांचा वापर वैद्यकीय उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी केला जात असल्याचा अहवालात निष्कर्ष आहे. त्यामुळेच कुठेतरी पंतप्रधान आर्थिक सल्लागार जी समिती आहे या समितीने लाडक्या बहिणीचे पैसे महागाईनुसार वाढवता येतील का असा विचार केला जावा असा एक निष्कर्ष या अहवालात दिलेला आहे. त्यामुळे एक जमेची बाजू, एक लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बाजू अशी होऊ शकते की भविष्यात या लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे वाढवले जातील. आपल्याला सातत्याने माहिती आहे की महाराष्ट्र सरकारनेही वेळोवेळी सांगितलेले आहे की ही जी रक्कम आहे 1500 रुपयावरून 2100 रुपये केली जाईल. तर असं होऊ शकतं भविष्यात लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे हे वाढवले जातील. जी, धन्यवाद सर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवा असं यावेळेस केंद्रीय समितीनं शिफारस केलेली आहे. अहवाल त्या संदर्भातला दिलेला आहे. आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर महागाईनुसार योजनेची रक्कम वाढवा असं केंद्र सरकारच्या समितीनं सल्ला दिलेला आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीकडनं या योजनेचं समर्थन करण्यात आलेलं आहे. बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे महिलांच्या मासिक खर्चामध्ये जवळपास 46% वाढ झालेली आहे. योजनेच्या पैशांचा वापर मुलांचं शिक्षण आणि आरोग्यासाठी केला जात असल्याचं समजतंय. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची बचतही वाढल्याचं याचं निरीक्षण नोंदवलं गेलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 2 वर्ष पूर्ण झाली असून सरकारनं यावर आतापर्यंत 70,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला आहे. ची रक्कम महागाईनुसार वाढवण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीनं केलेली आहे. समितीच्या अहवालानुसार या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. सध्या मिळणारे 1500 रुपये पुरेसे आहेत की नाही याचं मूल्यमापन करून ही रक्कम वाढवावी असं समितीचा सूर असल्याचं समजतंय. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच वाढणार का याकडे सर्व महिला वर्गाचं लक्ष आहे. आपल्यासोबत म्हणजे प्रतिनिधी शिवाजी शिंदे सर जोडले गेलेले आहेत. शिवाजी सर, योजनेचे पैसे वाढणार अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे, अधिकची माहिती. तेजल, लाडकी बहीण योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा अशी शिफारस पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीची आहे. या समितीने काही अहवाल तयार केला होता. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणि ओडिशाची एक सुभद्र योजना जवळपास सारख्याच आहेत. या दोन्ही योजनांचा अभ्यास या समितीने केला होता आणि यात त्यांच्या या अहवालात एक महत्वाचा निष्कर्ष निघालेला आहे. या योजनांमुळे महिलांच्या बँक खात्यातील शिल्लक रकमेत महाराष्ट्रात 84% वाढ झाल्याची माहिती या त्यांच्या निष्कर्षात आलेली आहे आणि त्यामुळे महिलांच्या डिजिटल व्यवहारांना गती मिळाली आहे. लाभार्थी महिलांकडून युपीआयचा वापर वाढलाय आणि या सगळ्या पैशांचा वापर वैद्यकीय उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी केला जात असल्याचा अहवालात निष्कर्ष आहे. त्यामुळेच कुठेतरी पंतप्रधान आर्थिक सल्लागार जी समिती आहे या समितीने लाडक्या बहिणीचे पैसे महागाईनुसार वाढवता येतील का असा विचार केला जावा असा एक निष्कर्ष या अहवालात दिलेला आहे. त्यामुळे एक जमेची बाजू, एक लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बाजू अशी होऊ शकते की भविष्यात या लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे वाढवले जातील. आपल्याला सातत्याने माहिती आहे की महाराष्ट्र सरकारनेही वेळोवेळी सांगितलेले आहे की ही जी रक्कम आहे 1500 रुपयावरून 2100 रुपये केली जाईल. तर असं होऊ शकतं भविष्यात लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे हे वाढवले जातील. जी, धन्यवाद सर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवा असं यावेळेस केंद्रीय समितीनं शिफारस केलेली आहे. अहवाल त्या संदर्भातला दिलेला आहे. आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर महागाईनुसार योजनेची रक्कम वाढवा असं केंद्र सरकारच्या समितीनं सल्ला दिलेला आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीकडनं या योजनेचं समर्थन करण्यात आलेलं आहे.
बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे महिलांच्या मासिक खर्चामध्ये जवळपास 46% वाढ झालेली आहे. योजनेच्या पैशांचा वापर मुलांचं शिक्षण आणि आरोग्यासाठी केला जात असल्याचं समजतंय. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची बचतही वाढल्याचं याचं निरीक्षण नोंदवलं गेलेलं आहे.